दंडवत हो. माझ्या सर्व अच्युत गोत्रीय बांधव व भगिनींनो, परमेश्वर भक्तांनो, परमार्ग साधकांनो, आपणास सादर दंडवत प्रणाम. सुमारे 800 वर्षांपूर्वीचा काळ. त्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षामध्ये राजेशाही होती. अनेक राजे आपापल्या प्रदेशातील आपला राज्यकारभार व्यवस्थित चालवायचे, आपल्या प्रजेची पण काळजी घ्यायचे. त्या काळात देवता भक्तीला उधाण आलेले होते. लोकांचा कल धार्मिक प्रवृत्तीकडे होता. लोक वैदिक पद्धतीने भरपूर प्रकारचे कर्मकांड आचरायचे, पूजा अर्चा करायचे. देवतांची अनेक मंदिरे नगरांमध्ये व गावात त्यावेळी अस्तित्वात होती. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्रांना सुद्धा लोक भक्तिभावाने व श्रद्धेने जायचे. एकंदरीत या सर्व गोष्टीला लोकधर्माचे स्वरूप प्राप्त होऊन त्याप्रमाणे लोक रूढीवत आचार करायचे. लीळा चरित्रामध्ये आपल्या श्री चक्रधर प्रभूंचा मुक्काम हिवरळी म्हणजे आताचे जालना येथे असतानाची लीळा आहे. नवरात्रीचा काळ होता. सर्वज्ञ बाईसांना म्हणतात, बाई आज तयारी करा, आपणास ग्रामांतर करायचे आहे, म्हणजे गावाबाहेर जायचे आहे. म्हणून बाईसा सर्वज्ञांना विचारतात की बाबा, आपणास आजच गावाच्या बाहेर का जायचंय? यावर सर्वज्ञ सांगतात की बाई, आज खांडे नवमी म्हणजे महानवमी आहे. या निमित्ताने नगरात गावात बहुतांश घरोघरी देवीला म्हणजे देवतेला बळी दिला जातो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हिंसा घडत असते. सर्व वातावरण हिंसामय, दुःखमय व दूषित झालेले असते. अशा हिंसा घडलेल्या ठिकाणी संत महात्म्यांनी राहू नये. मित्रांनो, कारण ज्या ठिकाणी हिंसा घडते अशा ठिकाणावरील राजस तामस गुणांचा प्रभाव तेथे राहणाऱ्यांवर होत असतो. आपले विचार व आचार राजस तामस होऊन परिणामे आपली परमेश्वराप्रती असलेली ओढ कमी होते. आपल्या धर्मभावनेवर परिणाम होऊन आपली धार्मिक उजळता व धर्मनिष्ठा मलिन होते. त्यामुळे अशा वातावरणात परमार्ग साधकाने राहू नये. पुढे बाईसा सर्वज्ञांना विचारतात, बाबा, देवता नगरात का बरं येत आहेत? आणि त्या जर नगरात येत आहेत तर मग आपण का बरं नगराबाहेर जायचं? आपण आपल्या मठात राहूया की. यावर सर्वज्ञ म्हणतात, बाई, देवता काल रात्री आम्हास भेटण्यास स्वप्नाधारे आल्या होत्या व त्या देवतांनी आम्हास विनंती केली की त्या देवतांना त्या जीवांच्या हिंसा क्रियेचा स्वीकार करावयाचा आहे आणि आपण जर नगरात असाल तर त्या देवता त्या क्रियेचा स्वीकार करू शकणार नाही. तेव्हा आम्ही त्या देवतांना आश्वासन दिले की आम्ही नगराबाहेर जाऊ व तुम्ही मग नगरात या. मग सर्वज्ञ व सर्व भक्तजन ग्रामांतर करून नगराबाहेर नागाविहीर या ठिकाणी आले. तेव्हा नागाविहिरीतील काही देवता वर आल्या व सर्वज्ञांच्या श्रीचरणी लागल्या. त्या देवतांची ती लगबग व गडबडीचा आवाज बाईसांना येत होता, पण कुठं काही दिसत नव्हतं. म्हणून बाईसा सर्वज्ञांना विचारतात, बाबा, हा आवाज कुणाचा? तेव्हा सर्वज्ञ सांगतात, बाई, हा आवाज या नागाविहिरीत राहणाऱ्या देवतांचा आहे. यावर बाईसांचे शंका समाधान झाले व तदनंतर त्या देवता सर्वज्ञांचे दर्शन घेऊन नगर प्रवेश करतात. बंधू भगिनींनो, आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. न पाळतं म्हणजे नेमकं काय? हा विषय प्रामुख्याने नवरात्र उत्सवानिमित्त महानुभाव साधकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महानुभाव साधकांचा एक नित्याचा आचार धर्म जरी असला
तरी नवरात्रात हा आचारधर्म अतिशय कठोरपणे पाळला जातो, कारण सर्वज्ञांनी याविषयी तशी आज्ञा केलेली आहे. हे सर्वज्ञांच्या हिवरळी म्हणजे जालना येथील लीळेवरून स्पष्ट होतं. आता काळ थोडा बदललाय, तो जुना काळ नाही राहिला व सर्व काही आधुनिक झालंय. लोक रूढी बदलल्यात, तरी पण काही गोष्टी पाळणं खूप महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे महानुभाव साधकांनी या नवरात्रीमध्ये नेमकं काय वर्ज्य करायचं असतं आणि आपला विचार, आचार व संचार यांवर काय निर्बंध लागू करायचे असतात त्याविषयी मंथन करताना आपला पारंपरिक आचारधर्म अभ्यासणे फार महत्त्वाचे आहे. यासाठी थोडे आपण घटस्थापनेविषयी जाणून घेऊया. बघा, नवरात्रीमध्ये जवळपास सर्वच समाजातील बहुतांश लोक घट बसवितात. घट बसविणे म्हणजे देवीची अर्थात त्या देवतेची स्थापना करणे, त्या देवतेला आवाहन करणे, त्या ठिकाणी 9 दिवसांसाठी देवतेची प्रतिष्ठापना करून मनोभावे उपासना व पूजा अर्चा केली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी त्या देवतेचे सामर्थ्य येत असते. हा घटस्थापनेचा व देवता प्रतिष्ठापनेचा प्रकार सर्व घराघरात, गल्लोगल्ली व गावोगावी सुरू असतो. त्यामुळे देवतेचे सामर्थ्य सर्वत्र असते. म्हणून महानुभाव साधकांनी अशा ठिकाणी जाऊ नये, संचार करू नये. अशा ठिकाणी काही खाद्यपदार्थ व पेय ग्रहण करू नये, कारण तसे केल्यास त्या देवता आपल्या विचार व आचारात विघ्न आणू शकतात, बाधा आणू शकतात. यालाच न पाळते असे म्हणतात. म्हणून महानुभाव साधकांनी नवरात्रीत बाहेर कुठे जास्त जाऊ नये, अकारण फिरू नये, बाहेरच्या वस्तू घेऊ नये व बाहेर काही खाऊ पिऊ नये. हां, आपले दैनिक कामकाज करावे व इतर वेळी आपल्या घरी देवपूजा व नामस्मरण करावे, स्थानवंदन करावे. यालाच नवरात्रीचा पाळावयाचा पारंपरिक आचार धर्म म्हणतात. माझ्या परमेश्वर भक्तांनो, आपण नवरात्रीत लागणाऱ्या सर्व वस्तू अगोदरच संग्रहित कराव्यात. 9-10 दिवस पुरेल एवढा किराणा, धान्य इत्यादी आधीच घरी आणून घ्यावे, कारण हे 9 दिवस त्या सर्व वस्तूंवर देवतेची सत्ता व अधिकार असतो. म्हणून नामधारक उपदेशी महानुभाव साधकांना नवरात्रीत बाहेरील सर्व वस्तू वर्ज्य म्हणजेच न पाळत्या असतात. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण बाहेरच्या वस्तू ग्रहण केल्या तर निश्चितच देवता विघ्न करतात, बाधा आणतात. आता या देवता विघ्न करतात व बाधा आणतात म्हणजे नेमकं काय करतात व त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो हे पण आपण जाणून घेऊया. बघा, आता हा न पाळता विधी जर आपणाकडून उलट घडला गेला तर आपल्या धर्मभावनेवर, धर्म आचरणावर परिणाम होतो व आपली जी धार्मिक उजळता आहे, परमार्ग विधीप्रती आपली जी सजगता आहे ती कमी कमी होत जाऊन आपल्या धर्मभावना व धर्मनिष्ठा मलिन होत असते. धर्मविधीमध्ये खंड पडत जातो. वेळच्या वेळी करावयाच्या विधीत सातत्य नसते, अर्थात दुर्लक्ष होते. आपल्याकडून एका मागोमाग एक अविधी आचरल्या जातात व परिणामे धर्मनिष्ठ, आचारनिष्ठ साधक सुद्धा धर्मावरून जातो, अर्थात कटियाचा दृष्टांताप्रमाणे. आपण दृष्टांत पाठातून तो अभ्यासू शकता. तरी समजण्याकरिता गोष्टी स्वरूपात मी इथे आपणा समक्ष मांडण्याचा प्रयत्न करतो. एक गाव होते. त्या गावाच्या बाहेर एक मंदिर होते. त्या मंदिरात एक कटिया पुजारी राहत असे. तो त्या मंदिरातील देवतेची खूप निष्ठेने व श्रद्धापूर्वक सेवा करीत असे. त्याची सेवा भक्ती अष्टौ प्रहर असायची. त्रिकाळ संध्या तो भक्तीत मग्न असायचा.
देवतेच्या भक्तीत पूर्णपणे रमलेला, पहाटेच्या झाडझूड सडा संमार्जनापासून तर रात्रीपर्यंतच्या सर्व विधी तो न चुकता अखंडित करीत असे. गावात भिक्षा मागून व परत मंदिरात येऊन देवतेला नैवेद्य दाखवून तो जेवत असे. बरेच दिवस त्याचा हा नित्यक्रम सुरू होता. एके दिवशी त्याला गावातून जेवणाचे आमंत्रण आले. ते आमंत्रण स्वीकारून तो गावात जेवण्यासाठी गेला. त्या पुजाऱ्याला पंचपक्वान्नाचे भोजन मिळाले. तो ते भोजन तिथेच जेवला. पंचपक्वान्नाच्या भोजनामुळे पुजाऱ्याला चांगलीच सुस्ती आली व तसाच तो परत देवळात आला. थोड्या वेळच्या बसून विश्रांतीनंतर तो तेथेच आडवा झाला. देवतेच्या पिंडीकडे पाय करून तो झोपी गेला. आपले पाय देवतेकडे आहेत याचे भान जेव्हा त्याला झाले तेव्हा तो गडबडून उठला आणि देवतेला म्हणतो, तू माझी माय माऊली आहेस, मग तू माझा एवढासा अपराध सहन करणार नाहीस का? असे म्हणून पुन्हा देवतेकडे पाय करून तो झोपी गेला. आता यामुळे झाले असे की कधी कधी सेवादास्य करताना त्याचे पाय देवतेच्या पिंडीला लागायचे. तो थोडा वाकल्यासारखे करत शिळेच पाणी अभिषेकाला वापरू लागला. कालचीच वापरलेली फुले देवतेला वाहू लागला. कालच तर विधी केली होती, मग आज नाही केले तर काय होते असे म्हणून रोजच्या नित्यविधीत खंड पाडू लागला. एके दिवशी गावातील एक स्त्री देवळात पूजा करण्यासाठी आली. पूर्वी एखादी स्त्री देवळात आली तर त्या पुजाऱ्याला राग यायचा, अवघडल्यासारखे व्हायचे. तो तिच्याकडे बघत देखील नसे. त्याला स्त्रीचा सहवास आवडतच नसे. पण आज मात्र त्याला त्या स्त्रीचे सर्व कृत्य चांगले वाटू लागले. तो तिचे गोडवे गाऊ लागला. त्यामुळे आता ती स्त्री रोज मंदिरात येऊ लागली. देवतेची पूजा व सेवा करू लागली. तो पुजारी गावातून भिक्षा मागून आणत व मग हे दोघेही मिळून देवळातच जेवण करत. अशा प्रकारे काही दिवसात दोघांचे संबंध चांगलेच जुळत गेले. त्यामुळे ती बाई गरोदर राहिली. पुढे तिला मुलं झाली. आता ती मुलं मंदिरातच घाण करू लागली. त्यामुळे गावातील लोकांनी त्यांना गावामध्ये घर करण्याचे सुचवले. मग तो पुजारी गावात घर करून ती स्त्री व आपल्या मुलांसह राहू लागला. कधी सकाळी तर कधी संध्याकाळी मंदिरात जाऊ लागला. त्याचा संसार वाढल्यामुळे भिक्षा व खळेदळे करण्यात त्याचा वेळ जाऊ लागला. एकदा तर भिक्षा व धान्य घेऊन येत असताना मंदिरासमोरून बाहेरूनच देवतेला त्याने हात जोडला व आता एवढेच पुरे असे म्हणून तो पुढे निघाला. बघा, अशा प्रकारे एकनिष्ठ असणारा भक्त, अष्टप्रहर सेवा दास्य, त्रिकाळ पूजा करणारा भक्त एका आमंत्रित जेवणाच्या अविधीमुळे देवाच्या भक्तीवरून, ईश्वराच्या भक्तीवरून जातो, धर्मावरून जातो. यालाच अविधीची मलिनता म्हणतात. एक अविधी दुसऱ्या अविधीला, दुसरा अविधी तिसऱ्या अविधीला निमंत्रित करीत असतो आणि मग आपण विधीपासून, धर्मापासून दूर जातो. ईश्वराच्या चतुर्विध साधनांची आवड नाहीसी होते. धार्मिक मलिनता येते. धर्मभावना व धर्मविधी संपुष्टात येतात. एवढे अनर्थ न पाळता विधी पाळल्यामुळे होतात. म्हणून महानुभाव साधकांनी नवरात्रीत बाहेरील कुठलीही वस्तू ग्रहण करू नये. हे सध्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सांगणे उचित वाटते. बंधू भगिनींनो, नवरात्रात नामधारक उपदेशी साधकाने जास्तीत जास्त नामस्मरण केले पाहिजे. आपण नोकरी वा व्यावसायिक कामकाज करणारे असाल तर गाठी करत बसणे संयुक्तिक वाटणार नाही. त्यामुळे अप्रदर्शित भाग म्हणून
काम करतानाही मनात नामस्मरण करत राहणे योग्य राहील. या 9ही दिवस बाहेरच्या कुठल्याही वस्तू ग्रहण न करता कामावर जाताना सोबत स्वतःच्या घरचा डबा व पाणी बॉटल नेणे योग्य राहील. एखाद्या वेळी जर स्वतःचा डबा उपलब्ध नसेल तर अशा वेळी उपलब्ध असलेले अन्न भोजन आपण स्वतः जवळील विशेष वंदन करूनच 2 घास देवास अर्पण करून जेवण करावे. प्रत्येक वेळच्या पाणी वा अन्न ग्रहण करतेवेळी विशेषास वंदन करावे. नवमीच्या दिवशी स्थानावर वा आपल्या मंदिरात वा कुठेतरी गावाबाहेर जाऊन नामस्मरण प्रसाद वंदन करावे व घरून सोबत नेलेले भोजन सर्व उपदेशी बांधव भगिनींनी मिळून मिसळून ग्रहण करावे. यावेळी आपली संत महंत मंडळी तर स्थानावर नामस्मरणाला बसतात. यामुळे चतुर्विध साधनांचा आपणास लाभ होतो. मित्रांनो, एकंदरीत हे नवरात्र उत्सवातील आचाराचे महत्त्व महानुभाव संप्रदायात पारंपरिक आहे. आपणास आपला परधर्म जर सिद्धीस न्यावयाचा आहे व पुढे परमेश्वर प्राप्तीची वाटचाल करावयाची आहे तर प्रस्तुत आचार नियम आपण कटाक्षाने पाळावे. सन 2021 मध्ये 3 वर्षांपूर्वी नवरात्रीतील नियमांविषयी मी लेखी बनविलेली एक सोनेरी फ्रेम असणारी छोटी पोस्ट आजही इतरांच्या सोशल मीडियावर फिरताना बघून व आपणास त्याचा लाभ होताना बघून आनंदच होतो. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.